नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृष्णा चौधरी, शेतकरी ॲग्रो सेंटर लाखनवाडा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आपले सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची खरीपासाठी लागवड करण्याचं आता लगबग सुरू झालेली आहे. बरेचसे शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आहे. असं म्हटलं जातं की भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे की जो कापूस उत्पादकामध्ये अग्रेसर आहे. जगाच्या 20% कापूस उत्पादन एका भारतामध्ये होतं आणि गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र सुद्धा कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव खानदेश हे प्रांत विशेषतः कापूस उत्पादकामध्ये अग्रेसर असतात. तुम्हाला माहिती आहे, कापूस हे आपल्या देशातील महत्त्वाचं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. शेतकऱ्याचा आर्थिक आणि उन्नतीचा मजबूत आधार चांगले उत्पादन आणि दर्जेदार बियाणे जर आपल्याला मिळाले तर कापूस अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्याला होऊ शकतो. आज आपण अशा कंपनीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की ज्या कंपनीने कापूस उत्पादकामध्ये क्रांती केली. मी अर्थातच बोलणार आहे राशी सीड विषयी. राशी सीड मध्ये तुम्हाला माहिती असेल, राशी सीड ही जी कंपनी आहे, या कंपनीची स्थापना 1973 मध्ये तामिळनाडूतील अंतूर या प्रांतामध्ये डॉक्टर एम रामास्वामी यांनी केली आणि ही एक प्रादेशिक बियाणे उत्पादक कंपनी म्हणून या कंपनीची सुरुवात झाली. 1986 मध्ये राशी सीड या कंपनीला प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या कंपनीचं रूपांतर झालं. 1992 ते 1993 या दरम्यान कंपनीने RCH2 ह्या नावाने पहिले हायब्रिड कापूस बियाणे आपल्या बाजारामध्ये आणले आणि 2004 मध्ये राशी कंपनीने भारतातील पहिलं मान्यताप्राप्त हायब्रिड बीटी कॉटन बियाणे RCH-BG2 व्यावसायिक पातळीवर लॉन्च केले आणि याच कंपनीने 971 नावाचं जे वाण आहे, ज्याला आपण स्विफ्ट म्हणतो, हे वाण मार्केटमध्ये आणलं, बाजारामध्ये आलं. आता आपण बघू शकतो की पावसाला विलंब होत आहे आणि अशा विलंबाच्या अवस्थेमध्ये आपल्याला कुठल्या कॉटन बियाणं आपण लागवड केली पाहिजेत. तर मला असं वाटते की राशीचं 971 हे स्विफ्ट जे वाण आहे, हे वाण आताच्या या कालखंडामध्ये, आताच्या या स्थितीमध्ये अत्यंत सुंदररित्या हे वाण राहणार आहे. कारण ह्या वाणाची लागवड करत असताना हे वाण आपल्याला दाट म्हणजे आंतरपिकामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला 3x1 वर ह्या पिकाची लागवड करायची आहे. साधारणतः हे जर एका एकरामध्ये 2 ते 3 पाकिट जर आपण लावलं तर या पिकाचं चांगलं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे या पिकांची जी उंची असते ती साधारणतः 160 ते 150 सेंटीमीटर पर्यंत या झाडाची उंची होते. या पिकात त्यानंतर या झाडाचे जे बोंड आहेत, बोंडाची साईज 5 ते 6 ग्राम पर्यंत असते. विशेषतः हे पटकन येणारं वाण असल्यामुळे या पिकावरती बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये येतो. कारण या पिकाचा जो कालावधी आहे हा कमी याच्यामध्ये बोंड तयार होऊन गेलेला असल्यामुळे काय होतं की लगेच आपल्याला याचे बोंड तयार होऊन आपण कापूस वेचून घेतो. साधारणतः या झाडांचा पानाचा आकार हा खूप छोटा असतो आणि ज्या झाडांच्या पानाचा आकार छोटा असतो त्यावरती रस शोषण करणारा जो कीटकांचा प्रादुर्भाव असतो तो कमी प्रमाणामध्ये येतो. अर्थातच काय होतं की आपण एक फवारा या पिकाला, या झाडाला, आपल्याला या स्विफ्टच्या झाडाला आपल्याला एक कमी देता येतो. बोंडाचं वजन जर पाहिलं तर 5 ते 6 ग्राम पर्यंत याचं बोंडाचं वजन असतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा या झाडाची अत्यंत चांगली आहे. रस शोषण, किडी आणि विषाणूजन्य रोगांचा सामना करण्यासाठी ही व्हेरायटी अतिशय उत्तम आहे. नक्की आपल्याला मार्केटमध्ये जर मिळाली तर नक्की ही व्हेरायटी आपण लागवड करावी, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा आपल्याला ही व्हेरायटी लावल्यानंतर होईल. तर तुम्हाला याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून पाठवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्याला पाठवायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.